अमित ठाकरे बोलतायत. काय मी पकडू नाही मग तुम्ही थोडं पुढे या ना. आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे? काल देखील तुम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला होता. आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी आपण बोलू? कारण काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी कालच निघणार होतो पुण्यासाठी, पण सगळे बोलले की आज आम्ही ह्या सगळ्यांना भेटायला येणार होतो, पण आयुक्तांची पण वेळ मिळाली, मी त्यांना पण भेटायला आलो. माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये जे अडथळे टाकतात हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो. मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात. मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता, त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयात ती तुम्ही सोडवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर येऊन अडथळे टाकलं, तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार. ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच. आणि एवढंच मी सांगायला आलोय, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये, पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. आपण करत होते शाळेमध्ये, परंतु पॅम्पलेट तुम्ही दाखवले, मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कुठेतरी म्हणजे तो ट्रेसपासिंगचा आहे. आणि कारण आम्ही मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो. मला माहिती आहे तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा. तुम्ही पुढे या ना थोडं. सर तुम्ही खरं तर सीपी साहेबांची भेट नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं, त्याच्या ऑफिसला टाळं लावलं, असं ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील. तसंही त्यांचं काम चालू नाहीये. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं, एवढीच माझी त्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की आम्ही कोणतेही पोस्टर लावले नाहीयेत, आम्हाला अडचणीत आणण्याचं. मी आज सीपी साहेबांना बोललो, सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे, ते मुलं कोण आहेत बघू. ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतील. त्या पोस्टर बाबत सकाळपासून काल चर्चा सुरू होती दोन्ही संघटनांमध्ये. त्यानंतर ओबीसीचं म्हणणं आहे का आम्ही तो पोस्टर लावलाच नाही, तरी देखील आमच्या कार्यालयात येऊन प्रमुखपणे असं आंदोलन केलं. मग ह्याच्या पुढे कुठचाही कार्यक्रम असेल त्यांचा आणि आम्ही तिकडे बॉयकॉट एबीव्हीपी लिहिलं आणि जॉईन MNS लिहिलं आणि आम्ही बोललो आमचं नाहीये तर चालणार आहे. त्याच्यामुळे ती मुलं कोण आहेत आपण बघू. ह्याच्या पुढे झालं तर ह्याच्या पुढे आमची अशीच रिॲक्शन मिळणार तुम्हाला. सहकार्यांनी त्यांचं ऑफिस बंद पाडलं, टाळं लावलं तिकडे. ते टाळं आधीच लागायला पाहिजे होतं, त्यांनीच लावायला पाहिजे होतं, पण आमच्या सहकार्याने लावलं ते. पोलीस काय नेमके म्हणले, आयुक्त काय म्हणले? आयुक्तांची आमच्या ह्या फक्त विषयावर चर्चा नाही झाली. आता तुम्ही पुण्याची परिस्थिती बघितली तर भीषण झाली. म्हणजे तुम्ही 18 वर्षाच्या खाली बार मध्ये मुला मुलींना तुम्ही दारू देताय. ड्रग्सचा विषय, मला वाटतं 1000 कोटीचे ड्रग्स पकडले गेले, त्याला अजून 1 वर्ष पण नाही झालंय. महिलांचे आता एका महिलेवर अत्याचार झाला. मला सांगा, तो पॉर्श वाला ज्यांनी ठोकलं, ज्याला निबंध द्यायला सांगितलं, त्याचं काय झालं पुढे? बेल झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.